चला तर मग आज बनवूया खमंग, झणझणीत आणि वर्षभर टिकणारं लोणचं. लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी येथे मोहरीची डाळ, मेथी दाणे, बडीशेप, काळी मिरी, लवंग ह्या सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. आता एका मोठ्या परातीमध्ये सर्वात आधी मोहरीची डाळ घालूयात. त्यात मेथी दाणे, बडीशेप, काळी मिरी, लवंग घालून घेऊयात. प्रत्येक मसाला आपली वेगळी चव घेऊन येतो आणि हेच आपल्या लोणच्याचं खरं गुपित आहे. आता या मसाल्यावरती भरपूर सोललेला लसूण पसरवून घेऊयात. लसणामुळे लोणच्याला एकदम मस्त खमंग स्वाद येतो. त्यानंतर त्यात मीठ, हिंग, हळद आणि लाल कुटलेली मिरची घालूयात. आता मसाला हलकासा खालीवर करून घ्या, म्हणजे गरम तेल घातल्यावरती तो जळणार नाही. आता साधारण 2 लिटर तेल गरम करून घेऊयात. तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही हे तपासण्यासाठी एक लवंग टाका. लवंग लगेच वर आली म्हणजे आपलं तेल एकदम परफेक्ट तापलेलं आहे. आता सगळं गरम गरम तेल पळीने हळूहळू मसाल्यावरती ओतायचं. हा क्षण म्हणजे लोणच्याच्या सुगंधाची खरी सुरुवात. घरभर दरवळणारा तो खमंग वास सगळ्यांना स्वयंपाकघरात घेऊन येतो. आता सगळा मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यात कैरीचे तुकडे घाला आणि प्रत्येक तुकड्याला मसाल्याचं छान कोटिंग लागेल अशा पद्धतीने मिक्स करा. प्रत्येक तुकडा मसाल्याने माखला की समजा आपलं लोणचं अर्ध तयार झालंय. आता हे तयार झालेलं लोणचं स्वच्छ आणि पूर्ण कोरड्या बरणीत आपण भरून घेऊया. मी बरणीत लोणचं भरतीये तोपर्यंत तुम्हाला लोणचं वर्षभर टिकण्यासाठी 2 टिप्स सांगते. पहिली टिप म्हणजे लोणच्याला पाण्याचा एक थेंबही लागू देऊ नका. पाणी लागलं की लोणच्याला बुरशी लागण्याची शक्यता वाढते. टिप दुसरी, लोणच्याच्या वर नेहमी थोडंसं तेल दिसेल याची काळजी घ्या. तेलाचा हा थर लोणच्याचं नैसर्गिक संरक्षण करतो आणि ते जास्त दिवस छान टिकून राहतं. आता मी बरणीमध्ये माझं लोणचं भरून घेतलेलं आहे. बस आता तुमचं झणझणीत, खमंग आणि भरपूर दिवस टिकणारं कैरीचं लोणचं तयार आहे.